परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नव्या बस स्थानकाचं लोकार्पण झालं। मेहकर आगाराला टप्प्याटप्प्यानं 50 नवीन बसेस देण्यात येणार आहे। प्रवाशांच्या सुविधाला प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। 8 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या मेहकर बस स्थानकाच्या नव्या इमारतीचं लोकार्पण प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव होते। यावेळी आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार संजय रायमुलकर, आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक, आमदार धीरज लिंगाडे, ऋषिकेश जाधव, बळीराम मापारी, ओमसिंग राजपूत, माया म्हस्के हे यावेळी उपस्थित होते। आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी पोहोचवण्याचं उद्दिष्ट असून आतापर्यंत 7,000 नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत। तिसऱ्या टप्प्यात आणखी 5,000 बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत। मेहकर आगाराच्या दुरुस्ती आणि बांधकामासाठी 14 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय। तो आगामी अर्थसंकल्पात समाविष्ट केला जाईल, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली। अकोला मध्यवर्ती बसस्थानकाच्या स्वच्छता पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यात आला। दरम्यान त्यांनी यापूर्वी बसस्थानकावरील शौचालयांसाठी शुल्क आकारलं जात असल्याची माहिती दिली। मात्र आता प्रवाशांच्या सोयीसाठी शौचालय सेवा मोफत करण्यात आली आहे। स्वच्छता मोहीम राबवताना काही अडचणी येत असल्या तर त्या लवकरच दूर करून सर्व कामं पूर्ण केली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांनी खासगी बस आणि वाहनधारकांना इशारा देताना सांगितलं की एसटी बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात येऊन महामंडळाच्या प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस किंवा वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल। अशा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। त्यासाठी IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील विशेष पथकाचे नियोजन करण्यात आलंय। एसटी स्थानकाच्या 200 मीटर परिसरात नियमांचं उल्लंघन करून खासगी वाहनं प्रवासी उचलताना आढळल्यास संबंधितांना कारागृहाची हवा खावी लागेल, असा स्पष्ट इशारा देखील त्यांनी दिलाय। साधारणतः 1982 साली हे बस स्थानक बांधण्यात आलेलं आहे आणि PPP तत्वावर त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे आणि लवकरात लवकर त्या PPP तत्वावरच्या बांधकामाचा शुभारंभही आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय। 15 कोटी रुपयाचा खर्च जो आहे तो आम्ही या ठिकाणी जे आगार आहे त्या ठिकाणी खर्च करतोय आणि त्याचं विविध प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे। 1 ते 2 महिन्यामध्ये काही कामाला आम्ही सुरुवात करू। प्रामुख्याने फार वर्दळीचं हे स्थानक असल्या कारणानं जास्तीत जास्त सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून आणि एसटी महामंडळाच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे। प्रामुख्याने 1 जूनपासून राज्यातील सर्व एसटी स्थानकं जी आहे ती स्वच्छतेची मोहीम आम्ही हाती घेतलेली आणि दिवसातून किमान 4 ते 5 वेळा पूर्ण बस स्थानक स्वच्छ करण्याचा निर्णय झालेला आहे। त्या माध्यमातून आपण बघताय की साफसफाई चालू आहे। जे आमचे शौचालय होते जे पूर्वी पैसे द्यावे लागत होते जनतेला, परंतु आता त्या ठिकाणी मोफत आम्ही प्रसाधनगृहाची सुविधा दिलेली आहे। त्यामुळे ती सुद्धा योग्य प्रकारे चालतं की नाही याची माहिती मी घेतोय। डीसींशी चर्चा करून डीसीनं स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत की स्वच्छता हा फार महत्त्वाचा घटक आहे आपल्या समाजातील सर्वसामान्य जनतेला सुखसोयी देण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यासाठी आपण ठेकेदार निश्चित केलेले आहे। त्या ठेकेदाराकडनं तुम्हाला फक्त उभं राहून कामच करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय असणार नाही याची ग्वाही तुम्ही मला द्यायची आहे आणि त्या माध्यमातून आपण अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छतेची मोहीम पूर्ण राज्यातील सगळ्या एसटी स्थानकामध्ये आणि सगळ्या डेपोंमध्ये चालू केलेली आहे।